अंधाराकडून प्रकाशाकडे, भेदाकडून अभेदाकडे, अपूर्णत्वातून पूर्णत्वाकडे, चिखलातून कमळाकडे आणि विनोदातून विकासाकडे नेणारे असे हे सर्व शिक्षक, ज्ञानातून आणि कर्तृत्वातून मूल्य फुलवणारे अशा सर्व शिक्षकांना मी एकशिंगी प्रणताभिभूषण सर्वप्रथमास नमन करते व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी शिक्षक म्हणजे काय आणि शिक्षक दिन का साजरा करतात याबद्दल 2 शब्द सांगणार आहे। मित्रांनो, एक इंजिनियर एक चांगली मशीन घडवू शकतो, एक डॉक्टर एक निरोगी व्यक्ती घडवू शकतो, एक गवंडी एक चांगली इमारत बांधू शकतो, परंतु एक चांगला माणूस घडवण्याची कला फक्त एका शिक्षकातच असते, फक्त एका शिक्षकातच असते। आणि अशाच सर्व शिक्षकांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस म्हणजेच 5 सप्टेंबर शिक्षक दिन। मित्रांनो, तुम्हाला कधी प्रश्न नाही का पडला की 5 सप्टेंबर याच स्पेसिफिक दिवशी शिक्षक दिन का साजरा केला जातो? कारण आहे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, महान विद्वान, तत्वज्ञानी आणि सुप्रसिद्ध शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन। 1962 साली ज्यावेळेस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले त्यावेळेस त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि मित्रपरिवाराने त्यांचा जन्मदिन साजरा करण्याचा अट्टाहास धरला। त्यावरती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन फार छान म्हणतात। ते म्हणतात की माझा जन्मदिन कोणा सर्वसामान्य माणसाप्रमाणे साजरा न करता तर तो शिक्षकांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजेच शिक्षक दिन म्हणून साजरा करायला हवा। आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं मत होतं की शिक्षक केवळ ज्ञान देण्याचं काम करत नसून तर तो समाजाचा मार्गदर्शक आणि राष्ट्रनिर्माता असतो। त्याचमुळे आणि त्यांच्या याच व्यक्तिमत्व, साधेपणा आणि शिक्षणावरील निष्ठेमुळे आज त्यांचे सर्वजण आज ते सर्वांचे प्रेरणास्थान बनले आहेत। याचाच परिणाम आज आपण आपल्या शाळेमध्ये 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा करत आहोत। मागील 500 वर्षात जी घटना घडली नाही ती मागील 50 वर्षात घडून आली शिक्षणामुळे। मागील 50 वर्षात जी घटना घडली नाही ती येत्या 5 वर्षात घडून येईल, त्याचं कारणही आहे शिक्षणच। आणि शिक्षणातूनच आपण समाजात जगत असताना कसं जगायचं, कोणासाठी जगायचं, कशासाठी जगायचं, जगत असताना कसं वागायचं, वागत असताना कसं बोलायचं, हे सर्व आपल्याला अभूतपूर्वपणे शिकवतात ते म्हणजेच शिक्षक। आणि याच शिक्षणाचा वापर करून कोणाच्या तरी सुविचारांची क्रांती होऊन कोणीतरी नायक व्हावा, कोणाच्या सुस्वरांनी कोणीतरी गायक व्हावा, कोणी लेखक, कोणी कवी, कोणी वक्ता, कोणी लोकनायक व्हावा, कोणी लेखक, कोणी कवी तर कोणी वक्ता, कोणी लोकनायक व्हावा। आणि सर्व विद्यार्थ्यांच्या क्रांतीने माझा भारत देश महासत्ता व्हावा, माझा भारत देश महासत्ता व्हावा। आज बरेच विद्यार्थी उच्चस्थळी गेले आहेत आणि उरलेले सर्वही उच्चस्थळी जात आहेत, कारण आहे शिक्षण। आणि या सर्वांचं श्रेय आपण शिक्षकांनाच देऊ शकतो। आणि शिक्षक जर थोडक्यातच सांगायचं म्हटलं तर गणिताची कोडी आणि शब्दांची जोडी शिकवतात ते शिक्षक, विज्ञानातलं तथ्य आणि भौतिकातलं सत्य शिकवतात ते शिक्षक। गणिताची कोडी आणि शब्दांची जोडी शिकवतात ते शिक्षक, विज्ञानातलं तथ्य आणि भौतिकातलं सत्य शिकवतात ते शिक्षक। कवितेची भाषा आणि भूगोलाचा नकाशा शिकवतात ते शिक्षक, कवितेची भाषा आणि भूगोलाचा नकाशा शिकवतात ते शिक्षक। गोष्टीमधून इतिहास आणि सहलीमधून प्रवास शिकवतात ते शिक्षक। कोण बुरा भला आणि जगण्याची कला शिकवतात ते शिक्षक, उद्दांत विचार आणि अमूल्य संस्कार शिकवतात ते शिक्षक। धन्यवाद।